इमर्जन्सी राहिली तर बच्चू कडू एक नंबर सगळं मुंबईपर्यंत त्यांची फिल्डिंग आहे की तिथे त्यांची 2-3 माणूस राहतात, तिथून फोन करून देतात आणि ट्रेनमध्ये का प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा बच्चू भाऊसाठी आज रस्त्यावर उतरला आहे। यावेळेस जवळपास 30,000च्या वर लीडनं भाऊ निवडून येतील आणि येणाऱ्या काळात मुख्यमंत्री बनतील अशी मी अपेक्षा। इसलिए बच्चू भाऊ के लिए ज़्यादा से ज़्यादा प्रमाण में मतदान करके और ज़्यादा बहुमत से चुन के लाएंगे। याकरता माझं मत आहे की बच्चू भाऊला भरघोस मतांनी निवडून द्या। बच्चू भाऊ जवळ हिंदूने, मुसलमानने, मराठीने, हिंदीने हे प्रत्येक जातीच्या प्रत्येक समाजाला घेऊन चालणारे असे बच्चू भाऊ आहेत। तो माणूस असा आहे का एक कॉल केल्यानंतर, एक फोन कॉल केल्यानंतर तो माणूस कॉल उचलते। बच्चू भाऊ जो एक विकास पुरुष है और सबसे बड़ी बात महत्व की ये है कि हमदर्द आदमी है, गरीबों का मसीहा है। सर्वसामान्यांचं व्यक्तिमत्व म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे। त्याच पद्धतीने अचलपूर शहरातील जीवनपुरा आणि इतरही या अचलपूर शहरातील विविध भागात अनिल पिंपळे असं नाव आहे की कुठल्याही एखाद्या गरजू व्यक्तीला तात्काळ धावून येणारं नाव म्हणजे अनिल पिंपळे। गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहे। अचलपूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारभार पाहिलेला आहे। आज विधानसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीकडे कसं पाहता, काय सांगा? हे निवडणूक जे आहे, मी भाऊपासून जवळपास 25 समजा त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबत काम करतो। मी एक बच्चू भाऊचा छोटा कार्यकर्ता, कब्बशी प्लेटात होणारा कार्यकर्ता आहे। पण आज बच्चू भाऊने जे कामं केले 20 वर्षात तो एकही आमदार करू शकला नाही, खासदार करू शकला नाही। माननीय आमचे नवनीत राणा खासदार होत्या, इने पण काही करू शकले नाही। पण येणाऱ्या ह्या काळात भाऊनं 6,700 करोड रुपयाचे कामं केले आहेत। चाहे रोड असन, नाली असन, सभागृह असन, मंदिरं असन, ह्या सर्व काही ज्या वस्तू आहेत। आणि आरोग्य महत्त्वाचं म्हणजे आरोग्य। आज भाऊला व्होट दिल्यामुळे 2 फायदे आहेत। एक तर आपला अचलपूरचा पूर्ण विकास होते, दुसरी म्हणजे हजारो लोकांचे वाचविणारा म्हणजे हा बच्चू भाऊ। हा काही मामूली नेता, साधारण नेता नाही आहे। हा जो नेता जो आहे हा महाराष्ट्र लेवलचा नेता आहे। आज बच्चू भाऊनं पुऱ्या महाराष्ट्रात 45 सीटा उभ्या केलेल्या आहे। त्यापैकी जवळपास भाऊच्या सीटा जवळपास 20 तर निघतील असा माझा अंदाज आहे। आणि येणाऱ्या काळात भाऊ तुम्हाला मुख्यमंत्री दिसतील हे मी आवर्जून सांगू इच्छितो। आणि भाऊला एवढं काही समर्थन मिळणार, प्रत्येक पक्षाचं समर्थन आहे। आता काही लोक म्हणत होते का बा सिंधी, मारवाडी हे जे वोट आहेत हे बा BJPचे आहेत। पण मी भाऊ संघ पुष्कळ दिवसापासून आहे, प्रत्येक निवडणूक सोबत त्यांच्यासोबत आहे। पण यावेळेस काल जी समजा जे सदर बाजारामध्ये जे सिंधी, मारवाडी लोक हे वोट देतातच, पण त्यांची घर बसून वोट देतात। पण काल मी पाहिलं तर त्यांनी सदर बाजारात स्वतः भाऊच्या सोबत 2 घंटे पायदल येऊन आणि प्रत्येक दुकानात, घरात भाऊचं स्वागत केलं। म्हणून मला असं वाटतं की भाऊ यावेळेस जवळपास 30,000च्या वर लीडनं भाऊ निवडून येतील आणि येणाऱ्या काळात मुख्यमंत्री बनतील अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद, जय हिंद। शहरात असं नाव आहे ते म्हणजे हर्षद चव्हाण। मग सामाजिक क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो किंवा राजकारण असो, या व्यावसायिक क्षेत्रातही त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं। नुकताच अकोला जनता कमर्शियल बँकेचे शाखा अध्यक्ष म्हणूनही त्याची ओळख आहे आणि लायन्स क्लबच्या माध्यमातूनही सतत ते सामाजिक कार्यात अग्रणी असतात। अचलपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक घातली आहे आणि या निवडणुकीत आपण बच्चू भाऊंनाच का मतदान केलं पाहिजे, काय सांगतो? आने वाली 20 तारीख को महाराष्ट्र विधानसभा के निवडणूक के लिए श्री बच्चू भाऊ अपने चुनाव के लिए कॉन्टेस्ट कर रहे हैं। और ये सब होते हुए पिछले 20 साल से उन्होंने जो काम किए वाले हैं और अचलपूर का जो एक नाम पूरे महाराष्ट्र के ऊपर आ गया है। और ये सब होने के बाद में इतना यानी 6,700 करोड़ रुपए तक के उन्होंने निधि लेके आए वाले हैं और काम भी बहुत अच्छा है, विकास पुरुष के नाम से भी जाने जा रहे हैं। ये सब परिस्थिति होने के बाद में भी कुछ षड्यंत्र महाराष्ट्र राज्य के बड़े बड़े जो नेता है और बड़ी बड़ी पार्टियां हैं वो हमेशा से अचलपूर या अमरावती डिस्ट्रिक्ट के लिए करते रहते हैं और उसी प्रकार का षड्यंत्र बच्चू भाऊ के लिए भी हो रहा है। और एक बहुत अच्छा अपने अचलपूर तालुके के लिए बोलो या अमरावती डिस्ट्रिक्ट के लिए बोलो, एक बहुत अच्छा योग है अभी कि बच्चू भाऊ को अगर चुन के लाते हैं तो एक
यानी जो विकास हो रहा है और नवे जो विकास होंगे, MIDC का विकास होगा, नई नई कंपनियां भी आ सकती है उनके ये सब इम्प्रेशन से। तो इसलिए बच्चों के लिए ज़्यादा से ज़्यादा प्रमाण में मतदान करके और ज़्यादा बहुमत से चुन के लाएंगे तो उतना ही उनका मान बढ़ेगा और अपना महाराष्ट्र में अचलपूर का नाम होगा। इसलिए आप सभी से निवेदन है की बच्चू कडू को चुन के लाए। अचलपूर परतवाड्यातील व्यवसाय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात अग्रणी असणारे हाजी इरफान आपल्यासोबत आहेत। नेमकं अचलपूर विधानसभा सभेची निवडणूक होत आहे, 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि प्रहारचे बच्चू कडू हे उमेदवार आहेत। तर बच्चू कडूंच्या विजया 5व्यांदा निवडून देण्यामागचं कारण काय सांगाल आणि त्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल? असल में ये है कि बच्चू जो है एक विकास पुरुष है और सबसे बड़ी बात महत्व की ये है कि हमदर्द आदमी है, गरीबों का मसीहा है, हर एक के सुख दुख में काम में आने वाला है। जैसा इसको आप रास्ते से जाते वक्त भी इसको रोक के बात कर सकते हैं, दूसरे नेता की बनिस्बत। और इन्होंने विकास भी बहुत सारे किए हुए हैं और इनके पास में जाति धर्म भेदभाव नहीं है। ये हर एक की बात सुनने वाले और हर एक की बात पहुंचाने वाले हैं। इनका दरबार रोजाना जब भी ये अपने गांव में रहते इनका दरबार सजता है, सब लोग वहाँ पहुँचते हैं, हर घर गुरबा हर एक की समस्या का समाधान वहाँ पे हो जाता है और वो उनकी बात पूरी सुनते हैं। ऐसा आदमी ऐसा नेता मैंने महाराष्ट्र में नहीं देखा और मेरा तो ये मानना है कि बच्चू भाऊ को वोट मांगने की जरूरत ही नहीं है। जितने लोगों के उन्होंने काम किया है अगर वो ईमानदारी के साथ में उनको वोट दे दे तो उनको चुन के आना कोई बड़ी भारी बात नहीं है उनकी। मैं यही कहना चाहता हूँ कि भाई सब मिलकर बच्चू भाऊ का साथ दो। ये कोई आमदार का इलेक्शन नहीं है बच्चू भाऊ के लिए, ये CM का इलेक्शन है। हम इनको CM की नज़र से देख रहे हैं। अगर हमारे शहर से, हमारे अचलपूर परतवाड़ा शहर से अगर ये चुनकर जाते हैं, उसके बाद में अगर मालिक ने चाहा अगर ये CM बन जाते हैं तो हमारे शहर का कायाकल्प हो जाएगा। जैसे बारामती में शरद पवार जी जब CM बने तो आज बारामती चमक गया। बारामती को आज उसकी लोग पूरे देश में मिसाल देते हैं उसकी। तो ऐसे ही हमारा शहर जुड़वा शहर हो जाएगा और बहुत सारे काम बहुत के अभी पेंडिंग भी है, जो निधि आई हुई है जिसमें आधे भी अभी काम नहीं हुए। अगर पूरे काम हो जाए ना तो वैसे ही अभी शहर चमक जाएगा हमारा। तो इसके लिए इनको लेकर के आना है। चूँकि मेरी अपील है सब लोगों से कि ज़्यादा से ज़्यादा वोट दे करके इनको चुन के लाना है। इनकी निशानी जो बैट है और 5 नंबर का बटन दबाना है और भाऊ को चुन के लेकर के आना है। अगदी पहाडच्या सुरुवातीपासून आणि बच्चू भाऊच्या सोबत सावलीसारखा राहणारा कार्यकर्ता म्हणजे बल्लू जौंजाळ आणि आज पहाड जनशक्ती पार्टी राज्याचं नेतृत्व करत असताना या पक्षाची सर्व जबाबदारी कार्याध्यक्ष म्हणून बल्लू जौंजाळ सांभाळत आहेत। बच्चू कडूंच्या विजयासाठी एक संघटनात्मक बांधणी करणारा कार्यकर्ता बल्लू जौंजाळाचं काय नियोजन केलंय काय सांगा? अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघात बच्चू भाऊबद्दल आहे। कारण ज्या प्रमाणात रुग्णसेवा झाली, विकासाची कामं झाली आणि ज्या पद्धतीनं बच्चू भाऊची सामान्य माणसात नाळ जुळली आहे, प्रत्येक समस्याचं निराकरण करण्याची पद्धत आणि बच्चू भाऊचा सततचा जनसंपर्क, आपण जर आज मतदारसंघात एक नजर टाकली तर लक्षात येईल का प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा बच्चू भाऊसाठी आज रस्त्यावर उतरला आहे। आणि असं असताना मागच्या निवडणुकीत काही प्रमाणात जो युवा वर्ग आमच्यासोबत कमी होता, प्रचंड प्रमाणात सर्व जाती युवक आमच्यासोबत आज काम करत आहे। प्रचंड आघाडी प्रचारात युवकांच्या माध्यमातून आम्ही घेतलेली आहे। मला निश्चित प्रमाणात खात्री आहे की मागच्या वेळेस बच्चू भाऊ 6,000च्या फरकानं यावेळेस निश्चितप्रमाणे 35,000च्या फरकानं निवडून आल्याशिवाय राहणार नाही। कारण ज्या पद्धतीनं युवकांची साथ बच्चू भाऊंना मिळत आहे ती अप्रतिम आहे। अचलपूरच्या राजकारणात संजय जयस्वाल असं एक नाव आहे की पालिकेच्या उपाध्यक्ष पदापासून त्यांचा राजकीय कार्यकाळ मोठा राहिलेला आहे। राजकीय अनुभव संजय जयस्वाल यांना आहे। आता विधानसभेची निवडणूक आहेत,
प्रहारचे कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणूनही ते काम करतात। आता या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंनाच का निवडून द्यावं, तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की आपण जर बाकीचे उमेदवार पाहिले तर त्यांच्या तुल्यबळात बच्चू भाऊनं इतकी सेवा केलेली आहे। रुग्णांची सेवा केली, अपंगांची सेवा केली, अपंगाकरता 26 GR काढले, इथं 1000 कोटीच्या वरते डेव्हलपमेंट केलं त्यांनी। अशा अनेक वस्तू आहेत, शेतकरी आहे, शेतमजूर आहे आणि व्यापाऱ्यासुद्धा। आज तर अशी परिस्थिती आली मागच्या निवडणुकीपासून की बच्चू कडू हे व्यापारीचे नेते झालेले आहे। कोणाचाही जर प्रश्न असेल तर ते बच्चू भाऊनं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याकरता माझं मत आहे की बच्चू भाऊला भरघोस मतांनी निवडून द्या। बच्चू भाऊजवळ हिंदूने, मुसलमानने, मराठीने, हिंदीने हे प्रत्येक जातीच्या, प्रत्येक समाजाला घेऊन चालणारे असे बच्चू भाऊ आहेत। तर म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की बच्चू भाऊ अधिक मताने। आणि आपण जो प्रश्न केला की बच्चू भाऊला का निवडून द्या, जर 288 जर आमदार जर बघितले तर 288 आमदारात बच्चू भाऊच्या तुल्यबळाचा आजही कोणी विधानसभेत, भलेही आपल्या वारसानं वडलोपार्कीचे यानं ते समोर गेले असतील, त्यांनी पहिल्या वेळेस मिनिस्टर पद भेटलं असेल, पण बच्चू भाऊ एक सामान्य कार्यकर्त्यातून निवडून गेलेला व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला गुळात जमिनीपासून रूटपासून जुळलेला व्यक्ती आहे। गरीब माणसाची त्यांना जाण आहे। असा माझ्या मते 288 आमदारमध्ये एकही आमदार नसेल की जे बच्चू भाऊची तुलना त्यांच्यासोबत मी करू शकतो। म्हणून माझं मत आहे की अचलपूर विधानसभाच्या लोकांनी यांना भरघोस मतानं निवडून द्या आणि एक रेकॉर्ड ब्रेक करा की कोणताही नेता सोबत नसताना, कोणतेही वरिष्ठ नेता सोबत नसताना फक्त जनतेला नेता मानून हा अपक्ष निवडणूक लढून राहिला अशा व्यक्तीला आज निवडून दिलं पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं एक बाकी पक्षांना एक चपराक दिली पाहिजे की जर काम करणारा व्यक्ती असेल तर जनताच त्याची नेता बनते आणि जनताच त्याला निवडून देते, असे माझे मत आहे। म्हणून बच्चू भाऊंना येणाऱ्या 20 तारखेला 5 नंबरच्या बटनवर 5 नंबरच्या बटनवर सिक्का मारून 5व्या वेळा विधानसभेत भरघोस मताने निवडून पाठवा अशी मी विनंती करतो आपल्या माध्यमातून। धन्यवाद। गावखेड्यात प्रहारचे कार्यकर्ते आहे आणि पदाधिकारी आहेत आणि ते गरजवंतांच्या कामाला येतात। असेच कविटा येथील जाधव काका आपल्या सोबत आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? निवडणुकीत 5व्यांदा बच्चू कडू आहेत, तुमची काय भूमिका आहे? बच्चू भाऊ कडू हा एक माणूस असा आहे का त्याची तुलनाच केली जात नाही। तो एवढे 25 वर्ष झाले आता आमचा कविटा बुजुर्ग हे गाव आहे। कविटा बुजुर्ग 3300 वोटिंग आहे। 3300 मतदान म्हटल्यानंतर तो माणूस इथून 1500 वोट तिथून घेऊन जाणार आहे, कारण लोक त्याच्या कामाच्या विषयी हे प्रभावित आहे। आमच्यापाशी 10 वर्षापासून सत्ता आहे कविटा बुजुर्गची, प्रहारची। सरपंच आणि मीच आमचे बॉडी आहे, तर तिथं कोणत्याच कामाची अशी अडचण येत नाही। तो माणूस असा आहे का एक फोन कॉल केल्यानंतर तो माणूस कॉल उचलते आणि काय समस्या आहे हे विचारते। त्याची हे तुलना कोणीच करू शकत नाही। म्हणून तो हा सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार आहे यावेळेस। मी तर 25 वर्षापासून आहो त्याच्यासोबत, पण याही वेळेस तो 5व्यांदा हा त्याचा बल्ला असा फिट होणार आहे का तो आता समोरचा छक्का मारून देईन। मी त्याला अरे का बोलतो, माझ्यापेक्षा लहान आहे, तो छक्का मारून देणार आहे। महाराष्ट्र कंत्राटदार असोसिएशनचे तालुका अध्यक्ष विशाल खडसे आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया त्या जाणून घेऊ। दादा, जसं मी महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचा तालुका अध्यक्ष आहे आणि भाऊनी इतकी विकास कामं केले मराठवाडा शहरातील प्रत्येक समाजाचा युवा कार्यकर्ता हा बच्चू कडूं सोबत जोडला आहे। गेल्या अनेक वर्षापासून पहाडचा कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश दौलत यांनी आपल्या सोबत आहेत। बच्चू कडूंना 5व्यांदा का मत द्यायचं, काय सांगा? हमारे समाज के लिए बच्चू भाऊ ने बहुत ज़्यादा काम किया है। हमारे सिंधी कैंप में बच्चू भाऊ ने अभी तक 5 करोड़ रुपए का फंड दिया है।
जो आज तक कभी किसी ने नहीं दिया। उसके बाद में आज तक सिर्फ हमारे को आश्वासन मिलता था कि हम आपकी PR कार्ड बना देंगे, PR कार्ड बना देंगे। हमारे समाज के लिए भाव ने PR कार्ड बनाए हैं। अभी तक सिंधी कैंप के लगभग 7-8 बन चुके हैं और प्रोसेस में लग चुके हैं बाकी, और दुकानें पक्की हुई है 36, उनके भी PR कार्ड हाथ में आ चुके हैं। इसके लिए हमारे पास और कोई विकल्प भी नहीं है। हम वैसे कट्टर BJP के वोटर है, लेकिन हमारे को वो नहीं चलती। अभी हम बच्चू भाऊ का ही काम कर रहे हैं और पूरा समाज बच्चू भाऊ के साथ में। शहरातील कापूस व्यवसायात किंवा वन औषधीच्या व्यवसायात आणि सामाजिक क्षेत्रात अग्रणी असणारे विनोद अग्रवाल आपल्यासोबत आहेत। विनोद अग्रवाल यांना विचारत आहोत की विधानसभा निवडणुकीत आता निवडणूक घातली आहे, निवडून का दिलं पाहिजे, काय सांगता? बच्चू भाऊंशी माझा परिचय जवळपास म्हणजे 20 वर्षापासून आहे आणि बच्चू भाऊंचं व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी फार झीरो से शुरुआत करके हीरो बनने वाला आदमी है। और सबसे ज़्यादा खासियत बच्चू भाऊ की है कि जिस वक्त कुछ नहीं था तब भी लोगों की सेवा करते हुए आए, और आज जब सत्ता के या राजनीति के शीर्ष पे पहुंचे तब भी उन्होंने लोगों से सत्ता करने का अपना संकल्प नहीं छोड़ा है। सरल, सहज और सज्जन व्यक्तित्व, ये हम बच्चू भाऊ के बारे में बोल सकते हैं कि जो राजनीति में आज बहुत ही दुर्मिल हो गए ऐसे लोग, तो ऐसे व्यक्ति को हमने ऐसा व्यक्ति आज हमारे कॉन्स्टिट्यूंसी में मिला है तो हम लोगों के लिए भाग्य की बात है। तो इसलिए मेरा कहना है कि आदमी हर प्रकार का स्वागत हमने अपनी कॉन्स्टिट्यूंसी में भव्य मतों से एक तरुण व्यावसायिक आणि व्यवसाय सुरू करण्यासोबतच एक सामाजिक क्षेत्रातही काम करणारे रोटरी क्लबचे सचिव आपल्यासोबत आहेत। पंकज मालवीय आहेत, त्यांचं बच्चू कडू यांच्या संदर्भात काय प्रतिक्रिया त्या जाणून घेऊ। नमस्कार। आपल्याला ज्याप्रमाणे एक नेत्याची जशा नेत्याची गरज आहे आपल्या क्षेत्राला आणि जनसामान्यामधला एक कॉमन माणसासाठी लढणारा असा नेता म्हटलं म्हणजे बच्चू कडू। आपल्या शहराला, आपल्या गावाला ज्या नेतृत्वाची गरज आहे ते म्हटलं म्हणजे बच्चू कडू असं माझं मत आहे। अचलपूर परतवाड्यात केजरीवाल परिवार हा व्यावसायिक आणि सामाजिक आणि राजकीय या कार्यासोबतच धार्मिक क्षेत्रातही कार्यान्वित आहेत। असेच सामाजिक क्षेत्रातले कमल केजरीवाल आपल्यासोबत आहेत। कमल केजरीवाल, आपण विविध क्षेत्रात काम करतात, मग बच्चू कडू यांच्या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्ही काय सांगा? हाँ, तो बच्चू भाऊ का सवाल है। बच्चू भाऊ एक ऐसी खासियत है कि इनको वोट आप दो ना दो, जो भी इनके पास जाता है ये तत्परता से उसका काम करते थे। तो बच्चू भाऊ एक खासियत है, वोट ना परवाह करते हुए हर व्यक्ति का काम ऐसा व्यक्ति बहुत कम देखने को मिलता है। शहरातील सामाजिक कार्यात अग्रणी असलेल्या बर्डिया कुटुंबातील राजकुमार बर्डिया आपल्यासोबत आहे। ते शेती सुद्धा करतात, हळद पिकातून ऑर्गॅनिक शेतीचा संदेश इथे पोहोचवतात। मग अशातच आता विधानसभेची निवडणूक आहे व हे सर्व सामाजिक, शेती आणि उद्योग करत असताना आपला आमदार कसा असावा, काय सांगा? आमचे विद्यमान अध्यक्ष आमदार साहेब बच्चूभाऊ कडू मागील 4 वर्षापासून 4 टर्मपासून परतवाडा अचलपूर मतदारसंघाची सेवा करत आहेत। आम्ही सुरुवातीपासून त्यांना पाहिलं आहे आणि ते ज्या तळमळीने सर्व स्तरातील लोकांचं काम करतात, श्रीमंत असो की गरीब असो, प्रत्येकांचं जे काम करतात तळमळीने आणि मोठा पण देतात सर्वांना, त्याबद्दल त्यांच्याबद्दल फार आदर आहे आमच्या मनात। आणि दुसरं असं आहे की त्यांच्यासोबत सर्व पक्षाचे लोक आहेत, काँग्रेस, शिवसेना, सर्व पक्षाचे लोक जे जुळलेले आहे, पण ते बच्चू भाऊ सोबत आहे आणि आमची इच्छा आहे बच्चू भाऊचा 5वा कार्यकालही त्यांना मिळावा अशी आमची इच्छा आहे। विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या शहरातील एक व्यक्तिमत्व म्हणजे एक उद्योजक आहेत जे एकता चळवळीचे संचालक म्हणून ओळखले जातात। सोबतच उद्योजक असतानाही राजकारणातही ते सक्रिय असतात। माजी नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, विविध संघटनेचेही ते काम पाहतात।
कुठल्याही सामाजिक धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. आज विधानसभेच्या निवडणुकीत बच्चू कडू उभे आहेत. या बच्चू कडूंची उमेदवारी 5व्यांदा निवडून येण्यासाठी त्यांची ही प्रचाराची भूमिका सुरू आहे. मग बच्चू कडू निवडून येतील का आणि त्यात तुमचा पाठिंबा कसा आहे, तुमची काय भूमिका आहे? बच्चू कडू निश्चित येणारच आहे. त्याचं कारण की मालकचं कोणी मालक नाही आहे, बाकी सगळ्यांचे मालक आहे. आणि हे काय, हे कोणाचंही काम आलं तर स्वतःहून फोन उचलते आणि काम करून देतात. ह्या गोष्टीवरच सगळं हे जे माप दिसून राहिले हे सगळं त्याच्यावरच आहे. हे की स्वतःची सर्व्हिस एक नंबर आहे. म्हणजे कोणी राहिलं त्याच्या पार्टीचा किंवा नाही राहिलं त्याचं एक काम करते ते. आणि एवढं दिव्यांग मंत्रालय जे आता सभा आज आहे इथे आम्ही आले आहे, पण दिव्यांगाले याचं आहे तर त्याला किती तयारी करायला लागेल, कसं येणार ते. पण त्याची सवलतीने त्याने मंत्रालय उघडून दिलं आहे की कुठेही अडचण आली नाही पाहिजे. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा कोणाचं बिमार वगैरे काही असं एमर्जन्सी राहिली तर बच्चू कडू एक नंबर सगळं मुंबईपर्यंत त्यांची फिल्डिंग आहे की तिथे त्यांची 2-3 माणूस राहतात, तिथून फोन करून देतात आणि ट्रेनमध्ये तिथे घेऊन येतात ते आणि बरोबर हॉस्पिटलमध्ये पोहोचून बरोबर इलाज करून देतात. हे कमी गोष्ट आहे का? आमचे तर काम कुठेही होतात. बच्चूने कोण नाही राहिलं तरी आमचे काम होते. आम्हाला कोणाचे हे आहेच नाही. पण महत्त्वपूर्ण हे माणूस आहे की माणुसकी जी आहे ती बच्चूमध्ये आहे, म्हणून आम्ही बच्चूचा सपोर्ट करतो. बच्चू कडू विकास कामाला वेग देतात. ग्रामीण भागातील अनेक समस्या त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करतात. असेच आपल्यासोबत रणजित लहाने यांनी विविध गावाचा रस्ता असेल किंवा पाण्याचा बंधारा असेल या संदर्भात अनेक प्रश्न मांडले. हे प्रश्न कसे सोडवले काय सांगा रणजित लहाने? शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न भेडसावतो म्हणजे वीज आणि पाणी. आज आमच्या इथं पाण्याची एवढीच मोठी समस्या भेडसावत होती की जे बंद पडलेल्या विहिरी होत्या तसेच बोरवेल होते ते संपूर्ण कोरडे होत होते आणि पाण्याचा उपसा होत नव्हता. बच्चूभाऊंनी असा एक विदर्भ पद्धतीचा बंधारा आमच्या इथे खांबोरा येथे निर्माण केला आणि देवरी येथे कळंब पद्धतीचा बंधारा, तसेच चमक सुरवाळा येथे अजून पुन्हा विदर्भ पद्धतीचा बंधारा, असे चंद्रभागा नदीवर विविध प्रकारचे बंधारे निर्माण केले. आणि या माध्यमातून जो पाण्याचा जो काही प्रश्न होता तो त्या आज पाण्याची लेवल एवढी वाढली की बंद पडलेल्या विहिरी तसेच बोरवेल सुरू झालेले. माझ्यासोबत काही युवा मतदार आहेत, त्यांचं या निवडणुकीच्या संदर्भात काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. माझं नाव ऋषिकेश प्रशांत अटकरे, मी राहणार वडगाव फत्तेपूरचा. बच्चू भाऊंबद्दल सांगायचं म्हटलं तर भाऊ हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शेतकरी बांधव, दिव्यांग व्यक्ती व इतर गोरगरीब समाजातील कुटुंब यांना खूप मदतीची हात म्हणून बच्चू हे सर्वत्र तत्पर राहिलेले आहे. बच्चू भाऊंनी प्रत्येक व्यक्तींच्या घरोघरी जाऊन प्रत्येकांना असा आपला दिलासा दिलेला आहे. माझ्यासोबत पण असं झालेलं आहे की मला जेव्हा गरज पडली होती एका कामाच्या निमित्त मला भाऊंशी भेटायचं होतं, तर मी फक्त भाऊंना भेटायला गेलो तर भाऊंनी माझं लगेच 2 मिनिटात काम करून दिलं. असं याआधी पण माझ्यासोबत झालेलं आहे. अदर राजकीयांमध्ये मी कामाच्या निमित्त माझे जेही कामं वाढले मी त्या निमित्ताने गेलेलो आहे, पण तिथे मला त्या कामांना कुठेतरी स्टॉप मिळाला आहे, नंतर होऊन जाईल. पण भाऊंचा असं व्यक्तिमत्व की तिथे 2 मिनिटात गेले की लगेच आपलं काम होतं. म्हणजे म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की भाऊ कुठल्याही कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा आपल्या जे कुठलाही व्यक्ती असो, भाऊंच्या मतदारसंघातला असो की मतदारसंघाच्या बाहेरचा असो, भाऊ प्रत्येकाच्या व्यक्तींकरता कामाकरता तत्पर राहतात आणि एकनिष्ठाचा भाऊ प्रत्येकांना मदत करतात. जास्त त्यांनी शेतकऱ्यांसाठी पण ते आवर्जून खूप लढलेले आहे. त्यांनी अनेकदा खूपदा म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे. नमस्कार, माझं नाव स्वदीप दिनेश शेळके, मी एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. तर माझं एकच मत आहे की ज्या माणसाचा सर्वसामान्य जनतेपर्यंत आवाज पोचतो किंवा सर्वसामान्य जनतेचा ज्या माणसापर्यंत आवाज पोचतो तोच माणूस निवडून यायला हवा. आता जसं बच्चू भाऊचा 4 वर्षाचा कालावधी झालेला आहे, तर या 4 वर्षाच्या कालावधीत जो आपल्या परिसरात निवडून येत आहे त्यामध्ये काही ना काही खास गोष्ट असेलच. कारण जसे गोरगरीब
दिन बांधव आपले जे काही आहे सगळे यांचे ते कामं करतात आणि सर्वसामान्य त्यांच्याकडे जाऊ शकतात, त्यांच्याकडे मदतीची हाक मारू शकतात. तसंच रुग्णसेवा पण भाऊंनी खूप केलेली आहे. त्यामुळे भाऊच्या पाठीमागे खूप आशीर्वाद आहे सगळ्यांचे आणि नक्कीच यावेळेस भाऊ जिंकून येईल याची मला खात्री आहे.